जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत तालुक्यातील कापरेवाडी गावचे सुपुत्र, तरुण, अभ्यासू आणि समाजभान जपणारे ॲडव्होकेट योगेश रामदास कापरे पाटील यांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली सामाजिक बांधिलकी जपली। केवळ औपचारिक शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप करत देशाचा राष्ट्रध्वज हातामध्ये घेऊन उत्साही सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले। देशाचा सण म्हणजे केवळ ध्वजारोहण नव्हे, तर भावी पिढीच्या मनात देशप्रेम, आत्मविश्वास आणि सकारात्मक रुजवणे या भावनेतून ॲडव्होकेट योगेश कापरे यांनी हा उपक्रम राबवल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते। सातत्यानं विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेले ॲडव्होकेट योगेश कापरे हे कापरेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून गावाच्या विकासासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसून येतात। शिक्षण, आरोग्य, युवक मार्गदर्शन तसेच गरजू घटकांसाठी मदतीचा हात देणे ही त्यांची ओळख बनली आहे। याशिवाय पुणे येथील पोलीस सोसायटीचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही ते आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत। या उपक्रमामुळे केवळ खाऊ वाटप एवढाच उद्देश नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रेरणा देणे ही त्यांची मुख्य भावना आहे। आजचे विद्यार्थीच उद्याचे कर्ते नागरिक आहेत। त्यांना योग्य दिशा, आत्मविश्वास आणि प्रोत्साहन मिळावे तर ते निश्चित देशासाठी काहीतरी मोठे घडवतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे। यामुळेच विद्यार्थ्यांच्या संवाद साधताना शिक्षणाचे महत्त्व, कष्टाची सवय आणि स्वप्न मोठी ठेवण्याचे संदेश ते आवर्जून देतात। भविष्यात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षांचे विशेष उपक्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची मानसिकता ॲडव्होकेट योगेश कापरे यांच्या कार्यातून दिसून येते। त्यांचा हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठरतो। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण देणारे आणि त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरित करणारे हा सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। ॲडव्होकेट योगेश कापरे यांचे हे कार्य अनेकांसाठी आदर्श ठरत आहे। त्यांनी चापडगाव गावामधील प्राथमिक शाळासह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले। कर्जत तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण, नवसरवाडी, पाटेगाव, आनंदवाडी, हंडाळवाडी, झिंजेवाडी, निमगाव डाकू, चापडगाव, दिगी, पाटेवाडी, कापरेवाडी, शिंदेवाडी, वाघनळी या गावांचा आणि तेथील शाळांमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते। या उपक्रमाचे सर्वत्र ग्रामीण भागामधून विशेष कौतुक होत आहे। अशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये काम करण्याची प्रेरणा ॲडव्होकेट योगेश कापरे यांना मिळावी असे देखील यावेळी अनेक विद्यार्थी आणि नागरिक आता बोलत आहेत। एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकरांना मिळणार शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल, करडई तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार। आरोग्यदायी जीवनासाठी, आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री, अक्काबाई चौक, कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या। एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा। आपले तंदुरुस्ती का राज एम प्रकाश।